आज आपण मशरूम मसाला केलाय आणि पाहू शकता किती सुंदर झालाय. काही भाज्या अशा असतात ना, की आपल्याला वाटतं, "अरे, ह्या काही वेगळ्या पद्धतीने बनवतात की काय?" त्यातलाच हा एक आहे म्हणजे मशरूम. करायला अगदी सोप्पा आणि खायला तर खूप चविष्ट. हा व्हिडिओ पाहिलात ना, तर तुम्ही बोलता, "अरे, एवढं सोप्पं आहेत का?" चला तर मग रेसिपी स्टार्ट करूयात. बाजारामध्ये असे मशरूमचे पॅकेट अगदीच सहज उपलब्ध असतात. छान फ्रेश व्हाईट कलरचे मशरूम पाहून घ्यायचे आहेत. इथे मी एक पॅकेट मशरूम घेतला आहे. एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये भरपूर माती असते. त्यामुळे मशरूम आपल्याला छान 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. पाहू शकता इथे मी छान असे मशरूम स्वच्छ धुवून घेतले आहेत. त्यानंतर आपल्याला एक सुती कपडा घ्यायचा आहे. त्यावरती हे मशरूम छान स्वच्छ हलक्या हाताने पुसून घ्यायचे आहेत आपल्याला. मशरूम छान सुकले, की त्यानंतर आपण कट करणार आहोत. तुम्ही हव्या त्या साइजमध्ये, हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता. इथे मी छान असे पातळ स्लाइसमध्ये हे मशरूम कट केले आहेत. पाहू शकता तुम्ही छान असे आपले मशरूम कट झालेले आहेत. त्यानंतर आपण एक शिमला मिरची घेतली आहे. ती पण छान कट करून घेणार आहोत. इथे मी मोठ्या साइजमध्ये शिमला मिरची कट करून घेतली आहे. आणि हो, शिमला मिरची टाकायला अजिबात विसरायचं नाही आहे. शिमला मिरचीमुळे आपल्या भाजीला एक वेगळी छान अशी टेस्ट येणार आहे. त्यामुळे अजिबात शिमला मिरची टाकायला विसरायचं नाहीये. छान अशी आपली शिमला मिरची कट करून झाली आहे. त्यानंतर गॅस ऑन करायचा आहे. गॅसवर पॅन ठेवून तेल ॲड करायचे. तेल छान गरम झालं, की त्यामध्ये आपण कट केलेले मशरूम ॲड करणार आहोत. मशरूम छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. मशरूम फ्राय केलं की भाजीला एक वेगळीच टेस्ट येणार आहे. छान असे आपले मशरूम फ्राय झाले आहेत. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला शिमला मिरची ॲड करायची आहे. ती पण हलकीशी ग्रीन कलर येईपर्यंत फ्राय करायची आहे. जास्त फ्राय करायची नाहीये. त्यामध्येच थोडेसे मी ग्रीन पीस ॲड केले आहेत. तुम्ही ग्रीन पीस नाही टाकले तरीही चालेल. संपूर्ण ऑप्शनल आहेत. छान असं आपलं फ्राय झालं आहे. त्याच पॅनमध्ये आपण पुन्हा तेल ॲड करायचंय. थोडंसं बटर ॲड करायचंय. ते छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा ॲड करणार आहोत. कांदा पण छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी 2 टोमॅटोची पेस्ट बनवली आहे ती त्यामध्ये ॲड केली. ती पण छान आपल्याला परतवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट ॲड केली आहे. ती पण छान आपण परतवून घेतली. छान असा आपला मसाला परतला आहे. त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण मसाले ॲड करणार आहोत. इथे मी बेडगी मसाला, थोडीशी धने पावडर, थोडी हळद आणि थोडासा गरम मसाला टाकून छान मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आपला मसाला छान मिक्स झाला की त्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रीडियंट टाकायचा आहे, ते म्हणजे बेसन. इथे मी 1 चमचा बेसन ॲड केलं आहे. बेसन आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन छान मिक्स झालं की त्यामध्ये आपण 2 चमचे दही ॲड करणार आहोत आणि हो, दही टाकताना आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे. त्यामुळे इथे मी गॅसची फ्लेम लो करून 2 चमचे यामध्ये दही ॲड केले आहेत आणि हलक्या हाताने आपल्याला दही छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. पाहू शकता छान असा आपला मसाला आणि दही मिक्स झाला आहे. त्यानंतर
आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचंय. पाणी ॲड केलं, की आपला छान मसाला आपल्याला शिजवून द्यायचा आहे. आपला मसाला छान शिजला आहे इथे. त्यानंतर इथे आपण फ्राय केलेले मशरूम ॲड करणार आहोत. ते पण छान मिक्स करून घेणार आहोत आपण. तयार आहे आपली मस्त अशी मशरूम मसाला रेसिपी. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी कसुरी मेथी ॲड करायची आहे. कसुरी मेथी ॲड करताना आपण हातावरती क्रश करून ॲड करणार आहोत. त्यामुळे कसुरी मेथीची छान अशी टेस्ट आपल्या भाजीमध्ये उतरणार आहे. त्यामुळे कसुरी मेथी हातावरती क्रश करूनच ॲड करायची आहे. पाहू शकता मस्त अशी आपली मशरूम मसाला रेसिपी तयार आहे. पाहूनच अगदी तोंडाला पाणी सुटलंय. ही तुम्ही चपाती, नान, रोटी कशासोबतही खाऊ शकता. खूप मस्त लागते. नक्की ट्राय करा आणि हो, आपली रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहूया.